तर माझ्या मागे आपण पाहू शकता की आता एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली आहे आणि या वृक्षतोडीचं कारण अजून तरी मला कळलेलं नाही. आणि वृक्ष जे आपले कट झालेले आहेत, जेव्हा वृक्षतोड झाली त्यानंतर वन विभागाने हस्तक्षेप घेऊन ही वृक्षतोड थांबवली. वृक्षतोड कोणत्या प्रकारची थांबवली आहे हा तरी मला त्यांना प्रश्न आहे, कारण इथे सगळेच झाडं तुटलेली आहेत. वन विभाग नक्की मुळशीमध्ये करतंय काय? जर वन विभागाला वृक्षांचं संवर्धन व संरक्षण करण्याची जबाबदारी असेल तर वन विभाग ते काम करत का नाहीये? वन विभाग फक्त पैसे कमवायला बसले का? तुम्हाला एक उदाहरण देतो. मान गावामध्ये खूप म्हणजे घातक झाड आहे, ते झाड जळून खूप दिवस झालेले आहेत आणि त्या झाडाला कापण्यासाठी, त्या झाडाला तिथून हटवण्यासाठी खूप प्रकारचे अर्ज तिथले स्थानिक लोक करत आहेत. तिथल्या स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ते झाड काढण्यासाठी 10,000 रुपयांची मागणी तिथला अधिकारी करत आहे. वन विभागाचा अधिकारी त्यांना 10,000 रुपयाची मागणी करत आहे, अन्यथा मी ते झाड काढणार. या प्रकरणामध्ये देखील वन विभाग पैसे घेऊन मॅनेज झालं तर मात्र आपल्या मुळशीचं अवघड आहे. अशाच प्रकारच्या म्हणजे ऍक्टिव्हिटीज अजून भविष्यात होतील आणि वन विभागाचं ते एक म्हणू शकतो ना आपण भीती, ही फक्त सर्वसामान्य नागरिकांनाच आहे, अशा मोठ्या लोकांना नाही. मुळशी पॅटर्न म्हणून मुळशी ओळखला जात नाही, मुळशीचा निसर्ग म्हणून मुळशीची ओळख आहे. तर लक्षात ठेवा, वन विभागाने त्यासाठीच वृक्ष संवर्धन आणि वृक्ष संरक्षणासाठी काम करा. धन्यवाद.